पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पालक पुरी। त्यासाठी घेतलेलं साहित्य: पीठ घेतलेलं आहे, पालक घेतलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेले आहे 10-12 पाकळ्या, तीळ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि जिरा पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा। आता मी मिक्सर मध्ये दळून घेते। मिरच्या, लसूण आता हे मी चांगलं दळून घेते। पालक दळून झालेली आहे। आता मी पिठामध्ये मिक्स करते। तीळ, मीठ आणि जिरा पावडर हे मी आता मिक्स करून घेते। याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, एक पोळी। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। आता हे पीठ पूर्ण मळून घेते। थोडं कोरडं वाटतं, मी थोडं पाणी टाकते। आता पीठ मळून झालेलं आहे। मी आता हे 5 मिनिटं असंच ठेवते झाकून, मग पुरी करायला तयार करते। ते तेल मी ना कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं, ते आता गरम झालेलं आहे। मी आता पुरी करते। आता छोटासा गोळा घेते, मी मस्त असा गोल करून घेते। थोडंसं पीठ लावते आणि आता मी लाटते। आता मस्त पुरी झालेली आहे। मी आता तळून घेते। थोडीशी मी लालसर होऊ देते। मस्त पुरी छान फुगलेली आहे। आता मी काढून घेतली। पालक पुरी आता तयार झालेली आहे। कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली।